सांगलीत बोरगाव येथे शेतात आढळले जिवंत अर्भक। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील तात्यासाहेब झांबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे। तात्यासाहेब झांबरे यांच्या घराशेजारील शेतात हत्तीग्रासमध्ये एक अर्भक रडत असल्याचं त्यांचा नातू विराज याला काल सकाळी 11 वाजता लक्षात आलं। त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली। सदर अर्भक हे काही वेळापूर्वी टाकल्याचं प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे। अर्भकाच्या शरीरावर आणि डोळ्यात माती गेली होती। अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खणला होता। त्या खड्ड्यात ते पुरण्याचा हेतू असावा असा प्राथमिक अंदाज आहे। झांबरे यांनी या प्रकाराची तात्काळ पोलिसांना माहिती दिली। रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांनी अर्भकाला पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल केले। दुर्दैवाने अर्भक उपचारादरम्यान मृत पावले। अर्भकाच्या नातेवाईकांना शोधणे हे पोलिसांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे। पुरुष जातीचे अर्भक असल्याने असे कृत्य का केले असेल असे तर्क घटनास्थळी लावले जात होते। घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।